सर्वांच्या चरणी दंडवत करतो. निवगेकर चर्मन दरवर्षी येतात. आज योगायोगानं डॉक्टर शिवानंदजी जायभाई साहेब सुद्धा पत्रिकाच्या बाळूच्या मोबाईलवर पाहिली आणि त्यांनाही यावंसं वाटलं. त्यांचे मित्र आदरणीय अनिलजी विघ्ने ते सुद्धा आलेले आहेत. चौकदारांना धन्यवाद. साऊंडवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. एक कॅमेरावाला तुला पण धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली श्रोते मंडळी आदरणीय राजू पाटील आहेत, मला वाटते पिंटू पाटील आदी करून त्यांच्याकडे तारीख आहे. कोणतं गाव ते? वासरी. बरं, यांची 17 आहे का? हे शिक्कामोर्तब करायला झाले का नाही? विठाला विठाला आज ज्यांचं अन्नदान आहे संभाजी खाडे आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि देवराव पाटील दोघांचा आजचा पहिल्या दिवशीचा प्रसाद आहे. आजचा श्री गणेशात तुमच्यापासून आहे. वा, दोन्ही अन्नदात्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला काय ताकद आहे रामकृष्ण नामामध्ये. माझ्या आळंदीच्या मालकांना श्रुती नावाच्या पत्रकारांनी विचारलं असेल, महाराज या रामनामाचा काही फायदा कोणाला? ही कलियुगातली जनता आहे, सामान्य माणसं आहेत. सकाळी खाल्लेली भाजी संध्याकाळी सांगता येत नाही, इतका कामाचा व्याप आहे, इतके मोठे ताणतणाव आहेत. कोणाची बायको नीट बोलत नाही, कोणाची बायको चांगली असेल तर नवरा हलकट आहे. असे खूप ताणतणाव आहेत ना संसारामध्ये. खूप खूप कामले. कोणाची बायको चांगली, नवरा चांगला, पोरं चांगले, सगळे चांगलं, म्हातारा येडगळ आहे. असं फार फार ठिकाणी चालतं नाही संसारात. कोणी ना कोणी असे नालायकपणाचा कळस झालेलाच आहे. त्याच्यामुळं ताणतणाव संसारात बऱ्यापैकी व्यापात आहे. कलियुगामध्ये प्रपंचातली माणसं विरलेली आहेत. आणि मग महाराज मालक काय रामनामाचा फायदा? ज्ञानोबरायांनी सांगितलं, सरती माते अगं निधड्या पाप्यांना, डोंगरासारख्या पाप्यांना याचा फायदा झालाय. तर इथं सर्वसामान्य माणसं त्यांचा का होणार नाही? एक सहज सांगून जातो, जगामध्ये हाडं पचवणारा माणूस नाही. अस्ति पचंती हृदया हा जठरानलो. अस्ति म्हणजे हाडं पचवायची ताकद. मांस खात असतील, मज्जा खात असतील, तंतू खात असतील, पण अस्ति पचवायची ताकद नाही. अस्ति पचवायची ताकद पालीला आहे, अस्ति पचवायची ताकद सर्पाला आहे, अस्ति पचवायची ताकद अजून काही प्राण्यांना असेल. बगळ्याला सुद्धा आहे. बगळा बंदा उंदीर गिळू शकतो, छोटा साप बंदा उंदीर आणि बेंडूक गिळू शकतो. आणि सकाळी त्याच्या विष्ठेतून बेडकाची आणि उंदराची हाडं पडत नसतात, त्याचा चुना होऊन विष्ठेमध्ये ती पडत असतात. म्हणजे अस्ति पचवायची ताक सापाला आहे, अस्ति पचवायची ताक बेंडकाला आहे. पाल बंदे किडे खातील, दोऱ्यासारखे होत नाही त्या किड्याला हाडं आहेत ठरवा, तर ती हाडं पचवायची ताकद पाली सुद्धा आहे. असे काही प्राणी येतं, पण माणसांना अस्ति पचवायची ताकद नाही. अस्ति पचवायची ताकद 8 प्रभाग आहेत राक्षसांचे, रावणाचे, लंकेत. त्यांना अस्ति हाडं पचवायची ताकद होती. हाडं त्या महाराज हजारो दिवस जर हाडं उकळलं तरी ती नरम होणार नाही. आता कंपन्या उकळीत आहेत त्याच्यातलं काय काढायला, असं ऐकलं मी. फॉस्फरस वगैरे काढतात. आपलं शिक्षण कमी असल्यामुळे जास्त काय पिठलं हाटून या. आपण एखाद्याने प्रश्न केला तर आपलं धोतर पिवळं होईल. कशाला जास्त बोलायचं? जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिनं धीडे कशाला करायची? घेणं देणे कुठं नाही का? पिठल्यातले गोळे फुटणं बासुंदीच्या नादी लागली, राव दूच करपून जाईल. आपल्याला येत नाही ना, जरासं थोडंसं काय केलं तर तितकं फॉस्फरसच्या बाबतीत बोललो असेल, कशासाठी कामी येत असेल. पण ते हाडं काही उकळत नाहीत, आणि जरी उकळले तर ती नरम होत नाही. पण हाडं नरम होऊन पचवायची ताकद राक्षसाच्या जठरात आहे. किती पापी असतील ते, बंधा प्राणी खायची ताकद त्यांच्या, किती पापी असतील. ह्या राक्षसांना सुद्धा रामनामाच्या ताकदीनं त्यांचा उद्धार झाला. ऐका ऐका ऐका. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. जी राक्षस नामस्मरणाला मानित नव्हती ते हरामखोराला हाणलं. टपा 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 बोरीचे खाली बोर पडावा असं नालायकाला आपटू 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 वानरायनं मारलं. पण जी नाम ज्यांना आवडलं, नाम मरणाच्या का भीतीनं होत नाही, नामाची साधना ज्यांना आवडली, अशा अस्ति हाडं पचवणाऱ्या राक्षसांना सुद्धा मुक्त केलं. ही फक्त राम नामातली ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात
ती माझी योग्यता आणि लायकी नाही, पण अभंग वाचून त्याची अर्थदृष्टी लक्षात ठेवून त्याला स्वर लावला पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. विठाला विठाला सरळ सरळ चांगली माणसं आहात तुम्ही, स्वर तुमचे गोड आहे. महाराज आस्ती पचवणाऱ्या राक्षसाचा सुद्धा उद्धार होण्याची ताकद रामनामात आहे. इतकं मोठं श्रेष्ठ नाव आहे. तुम्ही मी सामान्य भजने आहोत महाराज, तुम्ही आपण सामान्य नामधारक आहोत. महाराज ज्याला भजन परंपरेमध्ये स्थान आहे तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी, त्याचं नाव आहे देवर्षी नारद. भजन परंपरे सूर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे. एकच लक्षात घ्यायचं, नारद तुंबर, तुंबर मोठी व्यक्ती पण आज बाजूला राहू द्या. नारद हा नाव फक्त लक्षात ठेवा. 6व्या क्रमांकाचा संन्यासी, प्रचंड विद्वान. महाराज नारदांना मूर्खांकडे पण मान्यता होती. नारद नाव घेतो ते पंढरपुरातल्या मालकाचं डॉक्टर, आणि पंढरपुरातल्या मालकाचा विरोध करीत होता कंस. नारद कोणाचं भजन करायचे बुवा? त्यांच्याकडे आपण थांबलो होतो, व्यंकटराव पाटील. नारद कोणाचं भजन करतात? पंढरपुरातल्या मालकाचं. आणि कंस कोणाचा विरोध करतोय? पंढरपुरातल्या मालकाचा. पण नारद जर कंसाच्या घरी गेले तर कंस लोटांगण घालीत होता नारदाला. नारद भजन कोणाचं करते? पंढरपुरातल्या मालकाचं. आणि कंस कोणाचा विरोधक आहे? पण नारदाचा करू शकत नाही. ही नामधारकाची ताकद आहे. हे नामधारक, ही भजन करणाऱ्याची ताकद इतकी मोठी. लक्षात घ्या, किती सोपा सिद्धांत आहे. अडचणीत हात घाली जाऊ नका, निचून घेत असते. काय करायचं तुम्हाला बाकीचं ऐकायचे? किती किती सोपं. जे नारद ज्याचं भजन करतात त्या देवाचा विरोध ह्या कंशानं करावा, आणि याच कंशानं विरोधकाचं भजन करणाऱ्याच्या पायावर नाक घासावा. किती मोठा नामधारकाचा सिद्धांत आहे. असं कधी लक्षात येते की नेमका यांचा घोळच काय असेल? आपण एकच घोळ लक्षात घ्यायचा, जगात सर्वात मोठा नामधारक आहे. ना त्याच्या ब्रह्मवेत्ता सुद्धा त्याची बरोबरी करत. आयुष्य ब्रह्मवेत्ते अपरंपार नय नामधारका बरोबर. इतकी नामधारकाची ताकद मोठी असते. नारद शाप लागला नारदांना. आमच्यासारख्याला काही ओळख पालक नसताना महाराज म्हणून घरात जागा दिली. हजार 1200 1500 2000 रुपये किलोचे पदार्थ पुढे टेकले. खाल्ले 2-3 घास, पण पुढे टेकले ना. माणूस रक्ताच्या नात्यातल्या पाहुण्याला टेकीत नाही डॉक्टर साहेब, त्याची लायकी नसेल तर. आम्हाला टेकले. आम्ही नारदाच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही. ठेवू आपण नारदाच्या पायातल्या खडावाला चिटकलेल्या मातीच्या कणाची पण बरोबरी करू शकत नाही. तरी आपला किती आदर करतात लोक. पण त्या नारदांचा आदर किती असेल. पण नारदाला मुक्काम करता येत नाही ना. तुमच्या इथं अडचण होती ना. भजन संपलं की नारद चलत राहा. नारदाला मुक्काम फक्त मधुवारण्य, त्याच्या व्यतिरिक्त जगात कुठं थांबता येत नाही. हा नारदाला शाप. नारदानं विचार केला, हा शाप कसा संपवायचा? किती भजन केल्यावर संपल, काय केल्यावर संपल, वाटेल ते प्रयत्न केले. आणि व्याधीग्रस्त माणूस हा कुठेही जात असतो.
ज्यानं पत्ता सांगितला त्याचा पत्ता शोधून त्याच्याकडे जात असतो. मला दुरुस्त करा, मला दुरुस्त करा, मला दुरुस्त करा. नारदांनी वाटेल ते प्रयत्न केला पण शाप संपत नाही. एका साध्या व्यक्तीने नारदाला सांगितलं तुम्ही रामनामाचं भजन करा. नारद भजन करत होते. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. हे एका सामान्य व्यक्तीने सांगितलं तुम्ही रामकृष्ण नामाचं भजन करा आणि ते बद्रिकाश्रम मध्ये करा. ताण सांगितलं बरं का, ठिकाणाचं फार महत्व आहे. बद्रिकाश्रम मध्ये का सांगितलं असेल ते आपण पुन्हा कधीतरी बघू, कारण त्या ठिकाणाची फार मोठी ताकद आहे. ती एक आगळी वेगळी भूमी आहे. तिथं भगवान परमात्मा आयुधधारी आहे. त्या स्थळावर तुम्ही रामकृष्ण नामाचं भजन करा. नारदानं सांगितलं अरे नारायण म्हणजे तोच आहे, राम म्हणजे तोच आहे. असू द्या म्हणले काय हरकत आहे, मग तोच आहे ना म्हणून रामकृष्ण आहे, काय हरकत आहे तुम्हाला. नारद चिडू लागले. नारद म्हणले तू मला शिकवायचं का. ते म्हणले वा तुम्हाला गुण पाहिजे ना, मग घ्या ना, काय हरकत आहे तुम्हाला, घ्या 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 घ्या. नाईलाजानं नारदांच्या लक्षात आलं जाऊ द्या करून तरी पाहू. आणि बद्रिकाश्रमला नारद गेले आणि रामकृष्ण नामाचं चिंतन केलं. पहिला दिवस संपला, दुसरा दिवस संपला. नारदाने विचार केला आता भजन करायचंच नाही, आपण थांबतो का पाहू. काय नाही, नारदाचं अंथरूण हल्लं नाही, काय नाही. नारद तिथंच खळा 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 डोळ्यातून पाणी आलं नारदांच्या. आणि नारदांच्या लक्षात आलं रामकृष्ण नामात किती मोठी ताकद आहे. तिथून पुढे कीर्तनकाराच्या गादीला नारदांची गादी उपमा प्राप्त झाली. तिथून पुढे कीर्तनकाराच्या गादीला कोणाची उपमा प्राप्त झाली, नारदांची गादी. आणि कीर्तनाच्या गादीवर कुठून सुरुवात होत असते, रामकृष्ण नाम. काय सिद्धांत आहे, किती मोठा सिद्धांत आहे. मग कल्पना करा ज्या नारदाला एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीचा शाप लागला होता, ते शाप नाश करण्यासाठी, लोप पावण्यासाठी, तो संपवण्यासाठी नारदाने काही कमी साधना केल्या असतील का पाटील, कमी केल्या असतील का साधना. पण त्या सगळ्या असफल झाल्या. नाना साधनाच्या केल्या खटाखटा, सगळ्या खटपटा केल्या पण काही नाही झालं. काही नाही काही नाही काही नाही. ज्या दिवशी रामकृष्ण नामकंठात धरलं, बद्रिकाश्रमात त्या नामाचा जप केला आणि म्हणून तिथून पुढे सप्त्यात अखंड हरिनाम सप्ताहिना घेऊन रामकृष्ण हरी म्हणायचे. हो हो, हिना गळ्यात असल्यावर तंबाखू चोळू नको सुंबळ्या, भिताड अंगावर पडन. हो भिताड अंगावर पडन. हो भिताड अंगावर पडन म्हणजे खरंच पडत नाही, व्याधीचं भिताड अंगावर पडत असते, संसार खालून पेटत असते. त्याच्यामुळे चुका करायच्या नाही. ती नारदांचा अधिष्ठान आहे, तोही विना नारदांचाच आहे. इथं जवळच बासर आहे, जवळच बासर आहे. तिथं सरस्वतीचं स्वयंभू मंदिर आहे. आणि त्या सरस्वती मातेकडनं नारदांनी विना घेतलाय. 10 जन्म तपश्चर्या केली नारदांनी, 3 जन्म पाण्यात, आणि मग सरस्वती मातेला विना मागितला. आणि त्या दिवशी नारदाला सांगितलं ज्या दिवशी विना मी द्यायले, पण याच्यानंतर यांच्याकडे मायेच म्हणून बघा. आणि 2.5 मिनिटाकरताच बायको हवी देवाची, एखादी पत्नी मला झाली बाई. 60 पोट्टे एक पोरगी. पहिलं उठून गेलं की दुसरं लगेच बसत होतं. नारदाचं अंगण कवा ढवळच. हो इतकी परिस्थिती नारदाची. काय पुरुषार्थ आहे महाराज त्या नाम साधनेमध्ये. ही रामकृष्ण नामाची सिद्धांत ताकद आहे. नारदांचा शाप संपतोय, हे रामकृष्ण नामाची शक्ती आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात रामकृष्ण
हे दोन्ही साजेरी. चला, नामाच्या धारकाचा अधिकार किती मोठा आहे, भजन करणारा किती मोठा असतो लक्षात ठेवा. स्वातंत्र्यापूर्वी एक संन्यासी जालन्याला आले, चुकून शब्द केला, एकेरी बोललो, माफी असावी. स्वातंत्र्यापूर्वी एक संन्यासी महात्मा जालन्यात आले. जालना परिचित आहे सर्व लोकांना, जसं नांदेड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, हे जसे तसं एक जालना शहर आहे, जिल्हा आहे. या जालन्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी एक संन्यासी महात्मा आले आणि ते उदासीन आखाड्याचे होते, जटाधारी होते. 26-27 फूट त्यांच्या जटा होत्या. आज त्या गादीवरले महात्मा श्री गुरु जीवनदास स्वामी, चुडावा संस्थानचे महात्मा पूज्य श्री सद्गुरु जीवनदास स्वामींच्या सुद्धा 12-13 फूट जटा आहेत. काय तेज महात्म्याच्या चेहऱ्यावर. अरे, नामाच्या धारकांचं, ह्या धर्मप्रचारकांचं काय तेज असतं लक्षात घ्या. एक महात्मा स्वातंत्र्यापूर्वी आले, त्या महात्म्याचं नाव होतं जसवंतदासजी. त्यांच्या गादीवर पुढे जमनादासजी आणि नंतर श्री गुरु पूज्यश्री जीवनदासजी. नामाची ताकद किती मोठी असते बघा. आपण नामाचे प्रचारक आहोत, पण ते किती मोठे प्रचारक आहेत बघा. किती मोठी सिद्धता आहे नामधारकांची. जालन्यात आल्याच्यानंतर एका झाडाखाली बसले, ते झाड ज्या माणसाच्या जागेत होतं ती जागा होती मुस्लिमाची, मुसलमानाची जागा होती. आणि तो मुसलमान स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश होता. लखोपती नाही, कोट्याधीश नाही, विठ्ठल तो अब्जाधीश होता मुसलमान. स्वातंत्र्यापूर्वी 100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ज्याची, स्वातंत्र्यापूर्वी. आज किती श्रीमंती प्रॉपर्टी असते आज. आणि त्या मुसलमानाच्या जाग्यामध्ये महंत श्री गुरु उदासीन आखाड्याचे संत जसवंतदासजी त्या झाडाखाली बसले. तो काजी, तो मुसलमान काठी टिकीट वय झालेलं होतं. आला पाहिलं तर सनातन धर्मी, भगवी वस्त्र परिधान केलेलं महात्मा आहे. आणि सहज तोंडातून वाक्य पडलं. दाढी कुरवाळीत तो मुसलमान आला आणि आवाज दिला, आप कहां के महात्मा जी, आप कहां के. 2 शब्द पडले. ते काय बघत नव्हते, ते अधिकारी लोक होते, ते काय शब्द ताण घेतील कोणाचं. ते का तुम्ही आम्ही काच उघडून इकडं तिकडं पाहला. तिसऱ्यांदा आवाज दिला, महात्मा जी मी बोलतो तुम्हाला, आप कहां के. दोघे हिंदी भाषेत होते. जसवंतदासजीच्या तोंडातून वाक्य पडलं, हमें पता नहीं मैं कहां का हूं, हमें पता नहीं मैं कहां का हूं, मुझे पता नहीं. महाराज, त्या मुसलमानाने विचार केला, एवढा मोठा विद्वान महात्मा, 20-25 फूट डोक्यावर जटा आहेत, एवढं मोठं जटेंचं ते हे झालं, भस्मधारी महात्मा आहे, भगवी वस्त्र धारण केलेलं आहे, कमलुंदू हातात, खडावा तेजस्वी, पता नाही. पुन्हा एकदा विचारलं, मराठीतच बोलतो, जा हिंदी मला काही जास्त जमत नाही. दोघं तुम्ही हसताना पुन्हा, त्याच्यापेक्षा आपलं सोपं काम करायचं. महात्माजी, आपण असं कसं का म्हणता की मला पता नाही, मला माहिती नाही, असं का म्हणता. साधूचा नियम आहे, विश्वची माझे घर, त्याला साधू म्हणायचे. हे विश्व माझं घर आहे, त्याच्याकरता मी सांगू कशाला मी जालन्याचा आहे का, मी नांदेडचा आहे का, मी संभाजीनगरचा आहे का, मी अहिल्यानगरचा आहे, मी मध्य प्रदेशातला आहे का, उत्तर प्रदेशातला आहे, हे कसं सांगू. हे विश्व माझं घर है, इसीलिए मुझे पता नहीं मैं कहां हूं. काजीने विचार केला, काही अलगच महात्मा आहे. आणि काजीने सेवकाला सांगून, नामधारकाची ताकद जाय भाई साहेब किती मोठी आहे, याच्याकरता भजन केलं पाहिजे. किती मोठी ताकद आहे बघा. पुढे पाणी आणून दिलं त्या मुसलमानाने. मोठा माणूस होता, पैशावाला माणूस होता. आण रे पाणी. सेवक सोन्याच्या सुरईत पाणी घेऊन आला. स्वातंत्र्यापूर्वी अब्जातला मुसलमान सोनं का नसावं त्याच्याकडे. सोन्याच्या सुरईत पाणी आणून टेकलं. तर जसवंतदास स्वामीनं सांगितलं, मी सोन्याच्या पात्रातलं पाणी पित नाही. का पित नाही. मेरा देह ही सोना है.
माझं शरीर सोनं आहे. वाक्य महाराजा लोकांचे. काय वाक्य, काय वाक्य. आपल्यासारखे नालायक त्यांच्या समाधीवर दर्शन टेकल्याच्या नंतर आपले विकार जळतात, त्या अर्थी त्यांचं शरीर सोन्यापेक्षाही मोठं असेल. सोन्याची काय करता, सोन्याची किंमत करता येते. साधूच्या शरीराची कुठे किंमत. अहो साधूच्या अंगावरच्या कपड्याची किंमत करता येत नाही, तर शरीराची किंमत करता येते का. एका साधूनं कमरेला गुंडाळलेलं धुडका आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. काढून डोंगाची चिरगुट भिरकाविले न भिदेख ते चतुर्दश भास्करापरी लेख तेज कांती. सूर्याला लाजवलंय. अहो सूर्याला लोड शेडिंग आहे. आता आपल्याकडे अंधार आहे, दुसऱ्या देशात उजळले. उद्या तिकडे अंधार पडल, आपल्याला उजळल. पण साधूनं कमरेला गुंडाळायची छाती, एकाची छाती तपिන්නली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. आळंदीच्या मालकांचं वाक्य, काढून डोंगाची चिरकुट. आकाशात फेकल्याबरोबर 14 सूर्याचा प्रकाश पडतोय. साधूनं स्पर्श केलेल्या कपड्यात तर साधूचं शरीर किती तेजस्वी असेल. विठाला विठाला. नाही पिता बोलाय मुसलमानानं सांगितलं, आम्ही सात्विक भावनेनं तुम्हाला पाणी आणले, घ्या. साधूनं अगोदर झारीवर आधार हात धरून सर्व गंगेची नावं घेतले. गंगे, जमुने, गोदावरी, नर्मदा, कावेरी असं सर्व गंगेची नावं घेतली. आणि मग त्या झारीला स्पर्श केल्याबरोबर डोळ्याचं पापण खालच्या पापणाला चिटकते. इतक्या टायमात सोन्याची सुरई खापराची झाली. इन्शाल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाह. हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी, क्या बंदा है. महाराज डोक्याची टोपी काढून काजी डोकं घालीत होता, दाढी कुरवाळीत होता. के परवरदिगार, क्या रहमत है, क्या बंदा आहे. अरे सोन्याला हात लावल्याच्या नंतर त्याच्या हातानं सोन्याची माती होती, त्या अर्थी या शरीरातला प्रताप काय असेल. काजी हुशार होता. सोन्याची माती करणारा महात्मा आहे, त्या अर्थी मातीचं सोनं सहजित करू शकते. नामधारकाची ताकद. आणि काजीने लागलीच सांगितलं सेवकाला, प्रसादला आलो, भोजनला आलो. सेवकाला सांगितल्याबरोबर ते मालकीने म्हणलं, मालकीन डब्बा द्या. आता तिला वाटलं मालकालाच खायचं आहे. तिनं घरी जे तयार होतं दिलं. घरी काय तयार असेल